करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी शरण शरण हनुमंता तू झालो रामदूता काय भक्तीच्या त्या वाटा मज गावाव्या शुभटा तीन शिर सात तया माझे श्री संताची माता चरणावरी साष्टांग करी दंडवत आत्मरूप गणेशु केली स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची बंधू श्रीचरण श्रीगुरूंचे हे नमस्कारुनी आता आता नमो रंगभूमिका कीर्तनी उभे होती लोका टाळ मृदंग श्रोते देखा त्या माझे नमन दंडवत विठ्ठल सद्गुरु वाचोनी सापडेना सोय धरावे ते पाय आदी आदी आपणा सारिके करती तात्काळ नाही काळ वेळ तया लागे भगवंतानी सर्व मनुष्याला सुंदर असा नरदेह दिला आणि या सुंदर नरदेहाचं जर हित करायचं असेल या नरदेहाचं जर सार्थक करायचं असेल या नरदेहाला परब्रह्म स्थितीत जर पोहोचायचं असेल तर एकच मार्ग आहे म्हणजे कोण सद्गुरु त्याच्याशिवाय सोय सापडणार नाही म्हणून प्रत्येकानं नरदेहाला आल्याच्या नंतर आधी त्यांना शरण जावं मग शरण गेल्याच्या नंतर काय होतं आपणा सारिके करती तात्काळ ज्या क्षणी तुम्ही त्यांना शरण जाल त्याच वेळी तुम्हाला त्यांच्या सम करतील नाही काळ वेळ तया लागी तत्क्षणी म्हणून त्या सद्गुरुनाथ महाराजचं वर्णन कसं करावं लोह परिसाची नसाई उपमा जगात अशी वस्तू नाही की ज्यांची उपमा सद्गुरुनाथाला द्यावी लोह परिसाची नसाई उपमा सद्गुरु महिमा अगाधची तुका म्हणे कैसे आंधळ हे जोड गेले विसरून खऱ्या देवा असं ज्यानं आपलं खरं वर्म सांगितलं या जीवनाचं हित केलं त्याच देवाला आम्ही विसरून गेलो अभंगाचा भावार्थ झाला कीर्तन संपलं उगवता भावार्थ घेऊन या कार्यक्रमाचा थोडा परिहार द्यायचा आहे एक परंपरा आहे रीत म्हणून या मौजे सिद्धराज जहागीर एक सप्ताह अनादिकालापासून चालू आहे ना भीमाजी बापूच्या पुण्यतिथीचा तो सप्ताह चालू असतेवेळी देखील एक गावकऱ्यांच्या मनात भजनी मंडळाच्या मनात आलं की बाबा आपण हनुमंतरायाच्या नावाने का सप्ताह करू नये भगवंतांनी बुद्धी दिली आणि सप्त्याची सुरुवात झाली आता सांगितलं माऊली की सुरुवातीच्या वर्षी आम्ही कीर्तनकार ठरले नव्हते फक्त काकडा ज्ञानेश्वरी पारायण हरिपाठ इथूनच सप्त्याची सुरुवात योगायोगानंतर दुसऱ्या दिवसापासून कीर्तन कार्य आले आणि एक सत्याचं त्याला एक रूप आकार प्राप्त झाला तेव्हापासून आजचं वर्ष 7वं वर्ष आहे आणि या 7व्या वर्षातल्या दुसऱ्या दिवसाची सेवा आज माझ्यासारख्या एका पामराकडे आलेली आहे त्याचं कारण सहज आमच्या मारुती महाराजांनी फोन केला म्हणजे सर तुम्ही कुठे आहात गावाकडे आलात का तुम्ही आता गावाकडे जा मग असं करा म्हणजे एक आमच्या कीर्तनातली तारीख द्या मी कीर्तनच बंद करून जवळ 12 वर्ष व्हायला लोक 12 वर्षाचं तप करतात माहूरवर एक जर 12 वर्षाचं तप झालं ते कळस बसते
तर आपलं उलट म्हणा की 10-12 वर्षापासून सराव नाही, काही नाही कीर्तन कसं करावं बघा. ते म्हणजे काय नाही, तुम्ही नुसतं या उभं राहा, आम्ही सगळं बाकीच पाहून घेतो. म्हणजे ठीक आहे, भगवंत जशी बुद्धी देतील तसे त्यांच्या दरबारात सेवा करायला काही हरकत नाही. म्हणून या दुसऱ्या दिवसाची सेवा माझ्याकडे आली. महान पर्व काळ आहे. सुरुवातच षष्टी, चंपा षष्टी, खंडोबारायच्या षष्टीपासून सुरुवात.